नमस्कार, HP लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। आता आपण चर्चा करणार आहोत पालघर लोकसभेचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील। प्रचार सध्या आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आलेला आहे। जवळपास आदिवासी पाडे असतील किंवा ग्रामीण भाग असेल हा त्यांनी पिंजून काढलेला आहे। आज शहरी भाग देखील पिंजून काढलेला आहे। कसा नागरिकांचा प्रतिसाद आहे, काय त्यांचं म्हणणं आहे, काय मुद्दे आपण सविस्तर त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। पाटील साहेब नमस्कार। या चर्चेमध्ये काय सांगाल की प्रचार आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आलेला आहे। मागील 15 दिवसापासून प्रचारासाठी ऑफिशियल तुम्ही फिरतायत, लोकांचा प्रतिसाद कसा आहे, लोकांचं म्हणणं तरी काय? वसईची जनता यांना विकास पाहिजे आणि लोकनेते आमदार रितेश ठाकूर यांनी गेल्या 30-35 वर्षापासून वसई तालुक्याचा, वसई शहराचा ज्या झपाट्याने विकास केलेला आहे आणि इथे राहणारा प्रत्येक नागरिक त्याला सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे जनता इथे खूप खुश आहे। त्याच्यामुळे आज शहरी भागामध्ये प्रचार करत असताना लोकांनी ढोल नगारे वाजवून, आरत्या करून, हार गळ्यामध्ये घालून स्वागत केलेलं आहे, तुरे फुलं दिलेले आहेत आणि आशीर्वाद दिलेला आहे। अनेक आज भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि खूप लोकांमध्ये उत्साह आहे निवडणूक घेऊन। आणि काही केलं तरी एकच जिद्द की आमचा खासदार निवडून आणला पाहिजे, तो विकासासाठी आला पाहिजे, असं लोकांचं म्हणणं आहे। तुमच्या मतदारसंघामध्ये सर्वात मोठा मुद्दा आहे तो वाढवण बंदराचा। वाढवण बंदरावर गेल्या अनेक वर्षांपासून वाद चालू आहे। एक पक्ष म्हणून, एक भावी खासदार म्हणून किंवा स्थानिक आमदार म्हणून सध्याची एक तुमची भूमिका काय असणार आहे? वाढवण बंदर झालं नाही पाहिजे, विनाशकारी बंदर आहे तो प्रकल्पच विनाशकारी आहे आणि बहुजन विकास आघाडी एकमेव असा पक्ष आहे का त्याला ठामपणे विरोध करू शकतो। बाकी इतर पक्ष आहेत त्यांनी सत्तेमध्ये आल्यानंतर ती बाजू घेतात, सत्तेच्या बाहेर गेल्यानंतर ते विरोधामध्ये बोलतात। त्यांचे दुटप्पी धोरण चालू आहे, सगळेजण त्याच्यामध्ये सारखे एकाच माळेचे मणी आहेत, परंतु बहुजन विकास आघाडी हा असा एकमेव स्थानिक विरोधाचं नेमकं कारण काय? तो प्रकल्प एवढा हानिकारक आहे की इथला जो मूळ मच्छीमार समाज आहे, या मच्छीमार समाजाची गावं जी समुद्रकिनारी वसलेली आहेत, याच्यामध्ये ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं नुकसान होणार आहे। आज या समुद्रामध्ये माती भराव जर केला तर त्याचं बॅकवॉटरने पाणी गावागावात घुसणार आहे आणि घरं उद्ध्वस्त होणार आहेत। आत मुळामध्येच 100 मीटर हा समुद्र बाहेर आलेला आहे। वाढवण बंदराच्या संदर्भामध्ये जो काही 5 किलोमीटरचा एरिया आतमध्ये त्याच्यामध्ये भराव करणार तर ते पाणी कुठेतरी गावामध्ये घुसणार आहे। नॅशनल क्लायमेलिटी जी आहे ते कोणी थांबवू शकत नाही, परंतु तिथल्या लोकांना रोजगार मिळू शकतो, त्यांना जमिनीला सुकीचा भाव येईल, हे पण देखील प्लस पॉईंट होऊ शकतो। हो, तिथल्या लोकांनी जमीन नावावर आहेत कुठे? आसपासच्या लोकांना काय गरज केलं? आज तिथं स्थानिक आहे त्याचं मुद्दा महत्त्वाचा आहे आणि सांगतो रोजगार संधी मिळतील। ज्या लोकांनी पिढी जात वर्षानुवर्ष तो रोजगार तयार केलेला आहे मासेमारीचा, त्याच्यावर हजारो कुटुंब जगतात, त्याच्यावर त्यांनी अर्थकारण वाढवलेलं आहे, कोणी कर्ज घेतलेलं आहे, सोसायटी तयार केलेल्या आहेत, असे खूप सारे उद्योग आहेत त्याच्यावर एकमेकांना आधारित व्यवसाय, ते मोडायचं आणि नव्याने तयार करायचं हे कधी शक्यच होणार नाही, अशक्य असणारी गोष्ट आहे। त्याच्यामुळे त्यांनी किती जरी पुनर्वसनाच्या गोष्टी केल्या तरी ते तेवढं सक्सेस नाही, त्याच्यामुळे त्याला विरोध लोकांचा आहे आणि तो विरोध कायम राहील। या मुद्द्याचा, या विरोधाचा तुम्हाला निवडणुकीत फायदा होईल? नाही, फायदा तोट्याची गोष्टच नाही आहे, कारण स्थानिक लोकांना, स्थानिक भूमिपुत्रांचं नुकसान होत असेल तर एक स्थानिक लोकांचा पक्ष म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी ठाम राहणार आणि संसदेमध्ये ज्या दिवशी निवडून जाणार त्या दिवशी पहिला विरोध आम्ही तिथे करणार। काय सांगा की शहरी भागामध्ये सध्या एक असा कुठेतरी प्रचार चालू आहे की राजेश पाटीलला मत दिलं तर ते शेवटी भाजपला जाऊन बसणार, त्यांच्या मांडीला मांडी लावून, मग त्याच्यापेक्षा त्यांना देण्यापेक्षा दुसऱ्या कोणाला द्या, असा एक कुठेतरी अपप्रचार चालू आहे। हे बघा, भाजप हा जातीवादी पक्ष आहे आणि ज्या दिवसापासून 2014 पासून भाजपने या भारत देशामध्ये सत्ता त्यांची आली, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हापासून त्यांनी घटना बदलण्याचा एक विचार चालू केला, समानता आणण्याचा एक विचार चालू केला। जी व्यवस्था आहे आरक्षणाची ती मोडीत काढायला निघाली, आदिवासीमध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये भूमिका घेतली, ओबीसींना मराठा समाजाची आरक्षण द्यायची भूमिका घेतली आणि हे सगळे चिथावणीखोर सगळं चाललेलं आहे। मायनॉरिटीच्या लोकांना त्रास द्यायचं काम चालू केलेलं आहे। आज आम्ही स्वतः आदिवासी आहे, आमचं नेतृत्व हे बहुजनांचं आहे, ओबीसी वर्गातलं आहे, आमचं आरक्षण आहे, ते जर कोण घालवत असेल, कुठलं सरकार घालवत असेल तर आम्ही त्यांचं समर्थन नाही करू शकत, कारण शेवटी आमच्या मागे जो समाज आहे बहुजनाचा, ओबीसींच्या मागे ओबीसी आहे, आदिवासींच्या मागे आदिवासी आहे, दलित समाजामागे दलित समाज आहे, मायनॉरिटीचे लोक आहेत, त्याच्यामध्ये ख्रिश्चन समाजाला, मुसलमान समाजाला घटना बदलली तर मूलभूत अधिकार आपले जातील।
ते बुलबुल त्याच्याशी एक रिलेटेड प्रश्न आहे की असं आहे की मोदींचं टार्गेट आहे 400 आणणं. 400 येतील नाही येतील ते सेकंड पार्ट, पण आल्यानंतर कुठेतरी संविधान बदलणार, एक हुकुमशाही होणार, असं होईल असं वाटतं? एवढं सोपं नाही आणि आम्ही ते होऊन देणार नाही. कारण आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत आणि संविधान हे देशाचं सर्वोच्च आपला एक ग्रंथ आहे तो, का ज्याचं बाबासाहेब आंबेडकरांनी एक लिखाण केलं आणि ह्या भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक समाजाला एक आरक्षण दिलं आणि एक अधिकार दिले आणि त्या अधिकाराच्या जोरावरच आज संपूर्ण भारत देशामध्ये शिक्षणामध्ये क्रांती झाली, थोर गरीब समाजामध्ये, बहुजन समाजामध्ये. आणि त्याच्यामुळे आज भारत देशामध्ये एक चांगल्या प्रकारे समाजामध्ये प्रगती होताना दिसत आहे. जर संविधान गेलं तरी सगळं जाणार आहे आणि संविधान कोणासाठी बदलायचं आहे, कोणाला फायदा होणार आहे? बहुजनांना, आदिवासी, दलित समाजाला याचा फायदा काहीच होणार नाही, नुकसान होणार आहे. त्याच्यामुळे आमची भूमिका ठाम असणार आहे, संविधान बदलता येणार नाही आणि ते आम्ही बदलून देणार नाही. आणि भारतामध्ये राहणाऱ्या आणि आपल्या इथे राहणाऱ्या प्रत्येक समाजाला न्याय मिळेल अशा पद्धतीने आमची भूमिका राहील. तुमच्या मतदारसंघामध्ये आणखीन एक समस्या आहे ती पिण्याच्या पाण्याची. शहरी भागात तर कमी आहे, परंतु वाडा, मोखाडा, जव्हार इकडच्या विहिरी मार्च महिन्यात एकदम कोरड्या होतात. त्याच धर्तीवर कुपोषण देखील आहे. त्यावर काय तुमचा प्रचार प्रसार असणार आहे? ही गोष्ट खरी आहे. आणि मी जेव्हा बोईसर विधानसभेचा आमदार झालो तेव्हा ही परिस्थिती तिकडे सुद्धा होती. परंतु या मागच्या 4.5 वर्षामध्ये माझ्या बोईसर विधानसभा मतदारसंघामध्ये एकही गाव असं राहिलं नाही का त्याला स्पेशल योजना बनवली नाही. प्रत्येक ठिकाणचं योजनेचं काम चालू आहे. तिथेसुद्धा हीच परिस्थिती होती. लोक रात्री पाणी भरायचे, खड्ड्यातून पाणी प्यायचे. परंतु जेवढी 360 गावं ज्या माझ्या मतदारसंघामध्ये आहेत त्या सगळ्या गावांसाठी MGPच्या माध्यमातून योजना बनवली, काम चालू आहे. परंतु उर्वरित जो जिल्हा आहे त्यातले तालुके आहेत, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, काल मी विक्रमगडमध्ये होतो, खरोखर भयानक परिस्थिती आहे. 1-1 किलोमीटरमधून लोकांना पाणी आलं लागतं. तर महिला माझ्याकडे रडत होत्या काल की साहेब काही करा पण आम्हाला पाणी द्या. आज पण बोरिंगला पाणी नाही, विहिरीला पाणी नाही आहे, ते लांब आणावं लागतं. इथे एक ठोस अशी भूमिका घ्यावी लागेल, त्याचं नियोजन करावं लागेल. त्यांनी आम्हाला सांगितलं की कवडास आणि धामणी जे डॅम आहे, धामणी डॅम, तर त्याच्या बाजूला त्यांचं गाव आहे पण त्यांना पाणी प्यायला नाही. का तर तिथे कुठेतरी एक योजना बनवायला पाहिजे होती त्या लोकांना पाणी द्यायला. पाणी आहे तिथे, नियोजन नाही. म्हणून नियोजन करण्यासाठी चांगलं उमेदवाराची गरज असते. ते मी निश्चित त्यांच्यासाठी करणार, एवढं मला ठाम विश्वास आहे. शेवटचा प्रश्न, तुम्ही दावा केलेला आहे की विजय हा माझाच आहे. किती मतांनी तुम्ही विजयी व्हाल? काय मताधिक्य असेल? निवडणूक ही जिंकण्यासाठी जेव्हा लढतो ना तर मताधिक्य किती असतं याच्या विचार नाही करायचा. निवडून येणं महत्त्वाचं आहे आणि मेहनत करणं, लोकांमध्ये जाऊन आपली भूमिका मांडणं, त्यांच्याशी संवाद साधणं हे खूप महत्त्वाचं असते. कोणी नुसतं हवेवर मतं देत नसतो, काहीतरी आपलं त्याच्यामध्ये रोल असलं पाहिजे. आज मी 27 वर्ष या राजकीय जीवनामध्ये काम करतो. तालुक्याचा वसईला सभापती होतो, जिल्हा परिषद सदस्य होतो. त्यावेळेला मी पालघरच्या उर्वरित भागामध्ये जव्हार, मोखाडा इकडे अनेक योजना दिल्या तिकडच्या लोकांसाठी. का दिल्या तर त्यांना गरज आहे त्याची. मी जिल्हा बँकेवर काम करतो आहे एक संचालक म्हणून. तिथे पालघर जिल्ह्यातल्या संपूर्ण कानाकोपऱ्यामध्ये आमच्या शाखा आहेत, कार्यकर्ते आहेत, आमचे मतदार आहेत, जिल्हा बँकेचे अनेक सोसायटी आहेत. तर त्यांची कामं आम्ही करतो. मच्छीमार सोसायटी आहेत, जंगल कामगार सोसायटी आहेत, सेवा सोसायटी आहेत, पतपेढ आहेत, बँका आहेत. तर यांच्यासाठी आम्ही काम करतो. अनेक सभासद त्यांना कर्ज दिलं, बचत गटांना कर्ज आम्ही दिले. त्याच्यामुळे आणि 2019 पासून मी आमदार आहे. तर त्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा खूप लोकांना मी मदत केलेली आहे. त्याच्यामुळे सर्व ठिकाणी आम्ही असल्यामुळे आम्हाला लोकांचं समर्थन चांगलं आहे मला. त्याच्यामुळे ही निवडणूक मला किती फरकाने जिंकेन हा आकडा सांगण्यापेक्षा मी 100% जिंकेन. तुम्हाला विजयासाठी आमच्या शुभेच्छा असतील. धन्यवाद आमच्याशी चर्चा केल्याबद्दल. तरी होते राजेश पाटील. तर ते 4 तारखेला पाहावं लागणार आहे की राजेश पाटील यांना जनता वसई विरारची आणि पालघरची कितपत साथ देते. HP लाईव्हसाठी हनीफ पटेल सोबत प्रवीण नालावडे, वसई.